या व्हिडिओमध्ये आम्ही NSQF लेव्हल 4 मार्गदर्शकानुसार मोजमाप उपकरणांची रचना आणि कार्यप्रणाली पाहणार आहोत। मूलभूत तत्त्वे ते प्रगत अनुप्रयोगांपर्यंत आम्ही या उपकरणांचे कार्य सखोलपणे जाणून घेऊ। इन्स्ट्रुमेंट्सचे वर्गीकरण निरपेक्ष आणि दुय्यम इन्स्ट्रुमेंट्समध्ये केले जाते। निरपेक्ष इन्स्ट्रुमेंट्स थेट प्रमाणाचे वाचन देतात, जसे टँजंट गॅल्व्हनोमीटर। दुय्यम इन्स्ट्रुमेंट्समध्ये इंडिकेटिंग, रेकॉर्डिंग आणि समाकलित करणारे इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसे ऊर्जा मीटर। उपकरणे अचूकपणे कार्य करण्यासाठी 3 प्रमुख शक्ती आवश्यक आहेत: विक्षेपण शक्ती, नियंत्रण शक्ती आणि डॅम्पिंग शक्ती। या शक्ती एकत्र येऊन पॉइंटरला योग्य वाचनावर स्थिर ठेवतात। नियंत्रण शक्ती 2 प्रकारची असते: स्प्रिंग कंट्रोल आणि गुरुत्वाकर्षण नियंत्रण। स्प्रिंग कंट्रोल कोणत्याही स्थितीत वापरले जाते, तर गुरुत्वाकर्षण नियंत्रण फक्त व्हर्टिकल स्थितीत वापरले जाते। डॅम्पिंग सिस्टीम सुई स्थिर करण्यासाठी वापरली जाते। यामध्ये एअर फ्रिक्शन डॅम्पिंग, फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग आणि एडी करंट डॅम्पिंग यांचा समावेश आहे। एडी करंट डॅम्पिंग ही सर्वात प्रभावी पद्धत आहे। मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटच्या अंतर्गत रचनेत सॉफ्ट आयरन कोर वापरला जातो। हे एअर गॅपमध्ये चुंबकीय प्रवाहाचे एकसमान वितरण प्रदान करते, ज्यामुळे या मीटरला एकसमान स्केल मिळते। मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट्स आकर्षण टाईपचे असतात। त्यांची ओळख करण्यासाठी टर्मिनल मार्किंग नसणे हे एक वैशिष्ट्य आहे। या उपकरणांमध्ये स्थिर कॉईल आणि हलणारा आयरन डिस्क असतो। मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट्समध्ये एकसमान स्केल असते, कारण विक्षेपित टॉर्क विद्युत प्रवाहाच्या थेट प्रमाणात असतो। मूव्हिंग आयरनमध्ये नॉन लिनियर स्केल असते, कारण विक्षेपण बल विद्युत प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात असते। ऊर्जा मीटरचे कार्यतत्व इंडक्शन प्रभावावर आधारित आहे। यात शंट आणि सिरीज मॅग्नेट, ॲल्युमिनियम डिस्क, स्पिंडल आणि नोंदणी यंत्रणा असते। सिंगल फेज सिग्नल अलाइनमेंट नैसर्गिक कनेक्शनसह केली जाते। क्रिपिंग एरर नियंत्रण म्हणजे एनर्जी मीटर डिस्क लोड नसताना सतत फिरत राहिल्यास त्याला प्रतिबंध करणे। हे डिस्कवर डायमॅट्रिकली विरुद्ध 2 छिद्रे ड्रिल करून साध्य केले जाते, ज्यामुळे एररला अटक होते। विशेष मोजमाप साधनांमध्ये ओहम मीटर, टॅकोमीटर, फ्रिक्वेन्सी मीटर आणि वॅटमीटर यांचा समावेश आहे। प्रत्येक साधन विशिष्ट मापन कार्यासाठी डिझाइन केलेले आहे। अचूकता आणि संवेदनशीलता महत्त्वाचे मापदंड आहेत। कमी संवेदनशीलतेमुळे लोडिंग प्रभाव उद्भवतो। अॅनालॉग उपकरणात जास्तीत जास्त अचूकता मिळवण्यासाठी उच्च इनपुट इम्पिडन्स ठेवावा लागतो। संवेदनशीलतेचे एकक ओहम प्रति व्होल्ट आहे। मापन एररचे मुख्य कारणे आणि प्रकार आहेत। डिव्हाइस एरर चुकीच्या स्थितीमुळे होतो। प्रभाव एरर बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे होतो। शून्य समायोजन एररसाठी ओहम मीटरमध्ये व्हेरिएबल रजिस्टर वापरला जातो। करंट ट्रान्सफॉर्मर बद्दल गंभीर सुरक्षा चेतावणी: सीटीची सेकंडरी कधीही ओपन सर्किट ठेवू नका। असे केल्यास सीटी सेकंडरी वायरिंग जळून जाते आणि उपकरणाचे नुकसान होते। मॉड्यूल 11 मध्ये मोजमाप उपकरणांचे विद्युत मापन साधने, 39 महत्त्वाचे प्रश्न, प्रॅक्टिकल उदाहरणे आणि तांत्रिक संकल्पनांचे सखोल विश्लेषण आहे। एक उत्तम इलेक्ट्रिशियन मीटरच्या आतील विज्ञान समजून घेतो। टेक्निकल ज्ञान हे व्हिडिओमधील प्रश्नांचे टेबल दाखवते। हे दर्शविते की या संकल्पनांवर आधारित अनेक संभाव्य प्रश्न आहेत। मापन उपकरणांच्या संबंधित संकल्पनांसाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पुढील स्लाइड्समध्ये दिले आहेत। पहिला प्रश्न: ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कोणते आहे? उत्तर: टँजंट गॅल्व्हनोमीटर। हा थेट प्रमाणाचे वाचन देतो। पुढील प्रश्न: सेकंडरी इन्स्ट्रुमेंट कोणते? उत्तर: ॲमीटर, व्होल्टमीटर आणि एनर्जी मीटर ही सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्सची उदाहरणे आहेत। सर्वात अचूक डॅम्पिंग सिस्टीम एडी करंट डॅम्पिंग आहे। ही प्रणाली पॉइंटरचे दोलन कमी करून त्वरित आणि स्थिर वाचन मिळविण्यात मदत करते। मूव्हिंग आयरन मीटर इंडक्शन प्रकाराचे नसतात, ते आकर्षण किंवा विकर्षण प्रकाराचे असतात। इंडक्शन मीटर फक्त AC मापनासाठी वापरले जातात। मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटमध्ये शंट प्रतिरोध कॉईलला समांतर जोडला जातो, तर मल्टीप्लायर प्रतिरोध कॉईलच्या मालिकेत जोडला जातो। मूव्हिंग आयरन MI उपकरणे DC आणि AC दोन्ही प्रवाहासाठी वापरली जातात, तर मूव्हिंग कॉईल MC उपकरणे फक्त DC प्रवाहासाठी वापरली जातात। मीटरचे इनपुट इम्पिडन्स शक्य तितके उच्च ठेवले जाते, कारण यामुळे लोडिंग एरर कमी होतो आणि अचूकता वाढते। व्होल्टमीटरच्या संवेदनशीलता युनिटबद्दल लक्षात ठेवा। एनर्जी मीटरच्या शंट मॅग्नेटला प्रेशर कॉईल देखील म्हणतात, जो व्होल्टेजच्या प्रमाणात असतो, आणि सिरीज मॅग्नेटला करंट कॉईल म्हणतात। पॉवर फॅक्टर मीटर डिफ्लेक्टिंग प्रकारचा असतो। यात 2 कॉइल्स असतात, ज्यामुळे तो थेट पॉवर फॅक्टर दर्शवतो। टेम्परेचर कंपन्सेशन हे उपकरणातील तापमान बदलल्यावर वाचनातील त्रुटी कमी करण्यासाठी वापरले जाते। यासाठी मॅग्नीनसारखे प्रतिरोधक धातू वापरले जातात। एनर्जी मीटरची क्रिपिंग एरर कमी करण्यासाठी ॲल्युमिनियम डिस्कवर 2 छिद्रे ड्रिल केली जातात। यामुळे डिस्क अनियंत्रितपणे फिरणे थांबवते। या व्हिडिओमध्ये आम्ही मोजमाप उपकरणांची मूलभूत संकल्पना, रचना आणि कार्यप्रणाली सविस्तरपणे पाहिली। पुढील व्हिडिओसाठी तयारी करा।